दोन रस्ते बनवले होते. एक जात होता ऍडमिन साईटला रस्ता, आणि सेकंड जो काही रोड होता तो सेकंड रोड जात होता युजर साईटला रस्ता. बरोबर. असे आपण प्रोजेक्ट मध्ये दोन रस्ते बनवले होते. आणि जो काही युजर नावाचा रस्ता होता, त्या युजर नावाच्या रस्त्यामध्ये आपण काय केलं होतं, एक पोर्टफोलिओ वेबसाईट शो केली होती. आणि जी काही ऍडमिन साईट होती, त्या ऍडमिन साईट मध्ये आपण एक पॅनल डिझाईन केला होता. जसं की त्या पॅनल मध्ये काय असणार, फॉर्म असणार. जसा आपण तो फॉर्म फिल करणार, जसा आपण तो फॉर्म भरणार, की ऑटोमॅटिकली काय होणार, जो काही युजर साईटची वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये काय होणार, कॉन्टेंट चेंज होणार किंवा ऍड होणार. ठीक आहे. या पद्धतीने आपला एक प्रोजेक्ट होता. ठीक आहे. आता त्या प्रोजेक्टला मी कंटिन्यू करतो. जो काय प्रोजेक्ट आहे आपला, तो कुठे प्रोजेक्ट, आपण एक फोल्डर बनवला होता क्लास नावाचा. कोणता? A to Z बॅच नंबर 54. आणि त्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट 1 म्हणून जो काय फोल्डर बनवला होता, त्या फोल्डरला मी उघडतो सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये ओपन केलं, त्यानंतर मी इथे नेक्स्ट कमांड करतो, कोड पेस्ट डॉट. जसं इथे मी कोड पेस्ट डॉट केलं, काय झालं, जो काय आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट ऍज इट इज कुठे ओपन झाला, व्हीएस कोडला ओपन झाला. ठीक आहे. मग व्हीएस कोडला ओपन झाल्यानंतर हिने मी काय करतो, जो आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड होती नोडीमॉन इंडेक्स डॉट जीएस. अशी मी एंटर केली की मला इथे टेक्स्ट भेटला. मग टेक्स्ट भेटला म्हणजे आपण समजून जातो की जो आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय झाला, इथे आता रन झालाय. मग त्या प्रोजेक्टचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जात होतो, ब्राउझरला. आणि ब्राउझरला मी सर्च करतो. जसं की सर्च काय करणार, लोकल होस्ट कोलन 1300. म्हणजे हा जो काही लोकल होस्ट कोलन 1300 आपण ऍड केलाय, याने काय झालं, जो आपला प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टने आपल्याला काय केलंय, युजर साईटला काय केलंय, फॉरवर्ड केलंय. म्हणजे युजर साईटला फॉरवर्ड केले म्हणजे काय, की आपण युजर साईटला एक वेबसाईट बनवली होती, जसे की एक पोर्टफोलिओ टाईप. ठीक आहे. मग ह्याच पद्धतीने आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. म्हणजे जी आपली पोर्टफोलिओ वेबसाईट होती, त्या वेबसाईटला कंट्रोल करण्याचं काम कोण करत होतं, की जो आपला ऍडमिन. मग तो ऍडमिन पॅनल ओपन करण्यासाठी लोकल होस्ट कोलन 1300, आणि ते करतो आपण स्लॅश ऍडमिन. आणि जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं, ह्या प्रकारे काय झाले, आपल्या पुढे एक वेबसाईट शो झाली. ओके. मग त्या वेबसाईट मध्ये आपण काय केलं होतं, जसं की एक हिरो सेक्शन बनवला होता. आणि हिरो सेक्शन बटनावर मी क्लिक केलं की काय झालं, एक माझ्या पुढे फॉर्म ओपन झाला. आणि त्या फॉर्म मध्ये काय आहे, तशा 2-3 फील्ड आहेत. जसं हा मी फील्ड भरल्या, की जो आपला ऍडमिन साईटचा युजर आहे, त्या युजर मध्ये काय होईल, ऑटोमॅटिकली जो हा हिरो सेक्शन आहे त्या हिरो सेक्शन मध्ये चेंजेस होतील. ओके. त्यानंतर मी इथे अबाउटचं बटन बनवलं होतं. जसं मी अबाउटच्या बटनावर क्लिक करतोय, काय झालं, एक फॉर्म ओपन झालं. आणि त्या फॉर्म मध्ये आपण काय काय घेतलंय, टायटल घेतलंय, इमेज घेतली, त्यानंतर इथे घेतली आपण डिटेल. ओके. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये काय काय करत होतो, जसं की मी ऍडमिन साईटला आलो. आणि त्या ऍडमिन साईटला आपण काय केलं होतं, जो काय फॉर्म मधून डेटा येतोय, कोणता, अबाउट मधून जो काय हा फॉर्म मधून डेटा येतोय, तो डेटा आपण काय केला होता, आय थिंक डेटाबेस मध्ये स्टोअर केला. ठीक आहे. डेटाबेस मध्ये आपण स्टोअर नव्हतं केला. इथे आपण काय केलं, अपडेट करत होतो. ठीक आहे. कारण अपडेट का करत होतो, जो आपला हा सेक्शन आहे, सेक्शन किती आपला, एकच सेक्शन आहे, त्यामुळे आपण डेटा काय करत होतो, अपडेट करत होतो. ठीक आहे. जसं की मी एकदा डेटाबेस पण ओपन करून चेक करतो की जो काय डेटाबेस आहे त्या डेटाबेस मध्ये काय ठेवलंय आपण. ठीक आहे. सध्या तर त्याची गरज नाही आपल्याला. ओके. आपण काय केलं, तर फक्त लास्ट लेक्चर मध्ये एक अबाउटचं बटन बनवलं होतं. आणि त्या अबाउटच्या बटनामध्ये जसं आपण क्लिक करतो, एक आपल्या पुढे काय होईल, फॉर्म ओपन होईल. आणि त्या फॉर्म मध्ये आपण काय केले होते, 2-3 फील्ड घेतले होते. जसं की इथे मी टायटल, आता मी इथे एक टायटल ऍड करतो. जसं की एबीसी टायटल ऍड केलं. एक इमेज सिलेक्ट केली. जसं की एक रॅन्डमली मी इमेज घेतो. जसं काही नाही, काय केली, एक मी रॅन्डमली एक इमेज सिलेक्ट करतो.
इमेज सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट इथे एक डिटेल टाकतो. डिटेल मध्ये फक्त मी हायलाइट करतो. आणि जसं मी सेव्ह अबाउट केलं, सेव्ह अबाउट केल्यानंतर काय झालं, आपला जो काय आपला डेटाबेस होता त्या डेटाबेस मध्ये काय झाला, फक्त डेटा इन्सर्ट नाही झाला, डेटा काय झालाय आपला अपडेट झालाय. आता इन्सर्ट नाही झाला तर अपडेट कसा झाला, जो आपला ऍडमिनचा रस्ता होता त्या ऍडमिनच्या रस्त्यामध्ये आपण काय केले, डेटा इथे अपडेटची क्युरी राईट केली. ओके, आणि अपडेटची क्युरी राईट केल्यानंतर त्या क्युरीला मी इथे काय केलंय, रन केलं होतं आपण. आणि रन करून मी इथे काय केलं होतं, सेंड केलं होतं. ओके, ऑनलाईन मेंबर सर्वांचं इतर झालंय, मला एकदा मेसेज बॉक्स मध्ये सांगतात सर्वांचं झालंय का इतर, काही एकदा रिपीट करायचं. ऑनलाईन मेंबर सगळ्यांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचं, ठीक आहे ना. एका जणाचं नसन झालं तरी तुम्ही नो मेसेज केला. सर्वांचं झालंय, कोण बाकी ऑनलाईन मध्ये? अरे, राहिला असेल तर सांगू शकतात तुम्ही. तुम्ही बोललात रिपीट घ्यायचं, रिपीट घेऊ. नाही समजलं, रिपीट घेऊ. ठीक आहे, तुम्ही बोललात तर मला समजेल. झालंय सर्वांचं, घेऊ पुढे. ओके, मी पुढे घेतो आता. ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. आता मी काय केलं, इथे डेटा जसा आपण तो फॉर्म भरतो, फॉर्म भरल्यानंतर डेटा काय होतोय, ओम अपडेट होतोय. काय होतोय, डेटा अपडेट होतोय. आणि तो जो काय अपडेटची क्युरी, ती क्युरीला हे पण इथे रन केलं. रन करून मी इथे काय केलं होतं, सेंड केलं होतं. मग डेटा तर अपडेट होतोय, पण मला इथे पेज चेंज नाही झालं पाहिजे. काय नाही झालं पाहिजे, मला इथे पेज चेंज नाही झालं पाहिजे. मग मला त्यासाठी काय करायला लागेल, तुला कोणत्या पेजवर सोडायची, परत जो काय हा पेज आहे, ह्या URL ची मी काय केली, URL कॉपी केली. आणि जो काय आपला ऍडमिनचा रस्ता होता त्या ऍडमिनच्या रस्त्यामध्ये आपण तिथे अपडेटची क्युरी राईट केली. आणि तिथे आपण रिस्पॉन्ड डॉट सेंड केलंय, तिथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट कुठे करायचं, डबल कोड, आणि इथे मी जी URL कॉपी केली ती पेस्ट करतो. मग ह्या URL मधून मी काय करणार, जो काय लोकल होस्ट करून 1000चा पार्ट आहे, तो सगळा पार्ट मी इथे काय केला, रिमूव्ह केला. ओके, रिमूव्ह केल्यानंतर आउटपुट पेजला आलो आणि इथे मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, एक डेटा इन्सर्ट होतो ABC. त्यानंतर सेकंड मी काय केली, एक इमेज सिलेक्ट केली. एक नॉर्मल सी मी काय रॅन्डमली काय करतो, इमेज सिलेक्ट करतो. इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथे मी डिटेल मध्ये फक्त हा एक टेक्स्ट राईट करतो. जसं मी इथे सेव्ह इन्फो बटनावर क्लिक करतो, काय होत झालं की डेटा गेला फक्त, पण माझं पेज चेंज झालं का, नाही. ओके, एवढी मेथड समजली. आपला डेटा झाला कुठे, डेटाबेस मध्ये अपडेट झाला. ठीक आहे, एवढं काम आपलं संपलं. मग नेक्स्ट काम काय आहे आपलं, आता जो काय आपण हा डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर केलाय तो डेटा काय करायचा, फक्त युजर साईटला शो करायचा. म्हणजे आपला हा अबाउट सेक्शन मधला डेटा आहे तो सेव्ह झालाय. सेव्ह झालेला डेटा काय करायचा, जो आपला युजर साईट मध्ये अबाउट सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये डेटा काय करायचा, फक्त प्रिंट करायचा. मग आता आपलं काम कुठे, ऍडमिन साईटचं काम क्लोज झालं. आपलं काम कुठे आता, युजर साईटला. मग मी user.js फाईल मध्ये आलो, आणि जो आपला हा राऊट आहे, ह्या राऊट मध्ये मी काय करतो, जो अबाउटचा डेटा आहे, ठीक आहे, जसं की मी इथे अबाउटचा डेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण आणला होता वाटतं, आय थिंक. ओके, ठीक आहे ना. इथे क्युरी लिहिली ना आपण ऑलरेडी, म्हणजे आपण लास्ट लेक्चर मध्ये पण डेटा आपण सिलेक्ट करून घेऊन आलतो. कोणता डेटा, जो आपला अबाउटचा होता, अबाउट सेक्शन होता, त्या सेक्शन मधला आपण डेटा काय केला, सिलेक्ट करून घेऊन आलो. आणि त्यानंतर मी त्या क्युरीला इथे काय केलं, रन केलं. रन केल्यामुळे काय झालं, की जो काय आपला डेटा होता तो डेटा कशात भेटला, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, मी एकदा चेक करतो की कन्फर्म येतोय की नाही. मग इथे मी काय केलं, डेटा 1 ला कन्सोल डॉट लॉग केलं. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं, कन्सोल मध्ये आपल्याला डेटा प्रिंट झाला असेल, आय थिंक इथे झालाय. इथे पाहू शकतो, जसं की एक टायटल आलंय, सेकंड आलंय, आपल्याला डिटेल मध्ये हाय आलंय, आणि त्यानंतर आली आपल्याला इथे एक इमेज आली. ओके, ठीक आहे. मग जो काय हा डेटा आलाय, हा डेटा काय करायचा आपल्याला, जी काय आपलं हे पेज आहे, कोणतं पेज आहे ही, आपलं आता लोकल होस्ट कोलन 1000 ला आपण कोणतं पेज दाखवलंय, index.ejs पेज दाखवलंय. जसं की index.ejs पेज कुठे आहे, युजर फोल्डरच्या आतमध्ये index.ejs पेज आहे, त्या पेजला आपल्याला काय करायचं आहे, जो अबाउटचा डेटा आणलाय आपण तो डेटा काय करायचा आहे, फॉरवर्ड करायचा. मग डेटा आपल्याला फॉरवर्ड करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे
डेटा फॉरवर्ड करायचा बोललं की आपल्याला एका ओबीजे मध्ये स्टोअर करायला लागतो. मग त्याच प्रकारे मी काय केले, ते कोमा दिला, त्याला एक नाव दिलं अबाउट, आणि जो काय डेटा आलता तो डेटा पास केला. म्हणजे जो काय डेटा गेलाय इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये गेलाय, अबाउट व्हेरिएबल मध्ये गेला. ठीक आहे. मग मी एकदा आउटपुट पेजला आलो आणि इकडे करतो रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं काही चेंजेस झाले नाही. तर मग चेंजेस करण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला जायला लागेल युजर फोल्डरच्या आतमध्ये. मग युजर फोल्डर कुठे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आहे इथे युजर फोल्डर, आणि युजर फोल्डरच्या आतमध्ये इंडेक्स डॉट ईजीएस, आणि इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये अबाउटचा पार्ट कोणता आहे मग. ठीक आहे, इथे आहे अबाउट मी, म्हणजे अबाउट मीचा काय हा सेक्शन आहे. जसं की हा अबाउट मीचा, मग त्यामध्ये काय करायचं, टायटल प्रिंट करायचं, डिटेल प्रिंट करायची, आणि इमेज प्रिंट करायची. जसं की मी आता करतो. जसं की मी आता काय करणार आहे, जिथे हे H1 राईट केलंय बरोबर ना, ठीक आहे, H3 राईट केलंय, मी H3च्या जागी काय करतो, ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू डेटा कशात पाठवलाय आपण, अबाउट मध्ये. अबाउट मध्ये आपण डेटा किती पाठवलाय, अबाउट मध्ये डेटा किती येतोय, ऍरे मध्ये येतोय. कशात डेटा आलाय हा ओम, ऍरे मध्ये आलाय. मग किती वेळा इंडेक्स नंबरला हा डेटा, ऍरे मधला किती वेळा इंडेक्स नंबरला हा डेटा, मग 1 नंबरला आहे. इंडेक्स नंबर किती पासून स्टार्ट होतो, 0 पासून होतो. म्हणजे मग जो काय हा डेटा आहे ऍरे मध्ये आलेला, कशात आलाय, ऍरे मध्ये आलाय ना. मग हा ऍरे मधला डेटा किती वेळा इंडेक्स नंबरला आहे, 0 इंडेक्स नंबरला आहे. मग मी त्यासाठी काय केलेलं आहे, अबाउट इंडेक्स नंबर ऑफ 0, आणि त्यामधून काय करायचं तुला, टायटल प्रिंट करायची. काय करायचे, टायटल, आणि इजेचा सिंटॅक्स केला मी इथे प्लस. मग जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे केलं रिफ्रेश, काय आलं तिथे, ईबीसी आलं. ओके. त्याच प्रकारे मी काय करतो, इथे डिटेल पण प्रिंट करतो. मग डिटेल कुठे, डिटेल कुठे 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 राईट केली आपण, हा जो काय हा पी टॅग आहे त्या पी टॅगच्या आतमध्ये. मग मी ते एक पी टॅग घेतला आणि पी टॅगच्या आतमध्ये ईजेचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू इथे सांगणार अबाउट इंडेक्स नंबर ऑफ 0. आता इंडेक्स नंबर हा 0 का सांगितलं मी, आता जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, आता इथे बघू शकतात, जो काय डेटा आलाय तो एका आलाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. मग जे काय आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असते त्याला आपण ऍरे म्हणतो. मग जो काय हा ऍरे मध्ये डेटा आलाय, मग जो ऍरे मध्ये डेटा आलाय तो हा कितव्या इंडेक्स नंबर मधला आहे, 0 इंडेक्स नंबर मधला. मग आपण इथे तेच सांगितलंय, अबाउट 0 इंडेक्स नंबर मधला काय कर तू प्रिंट, आता इथे डिटेल्स प्रिंट कर, आणि इथे इजेचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे केलं रिफ्रेश, आलं इथे हाय. ओके. त्यानंतर इथे इमेज आहे, मग इमेज पण मी काय करतो, इथे प्रिंट करून घेतो. मग इमेजचा पार्ट कुठे 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 कुठे, इथे राहिला अबाउट आयकॉन. त्या आयकॉनच्या जागी मी काय करतो, इथे IMG टॅग घेतो मी, आणि IMG टॅग मध्ये इजेचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू अबाउट इंडेक्स नंबर ऑफ 0, आणि त्यामधून काय करतो, एक इमेज प्रिंट कर, आणि त्याचा सिंटॅक्स केला क्लोज. आता जी काही इमेज असते ती इमेज प्रिंट केल्यानंतर आपल्याला पुढे स्लॅश द्यावा लागतो, बस फंडा खतम. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, बघू शकतात इमेज तर आली पण थोडंसं स्ट्रक्चर चेंज झालं. ठीक आहे, मी त्याला काय करतो, थोडीशी स्टाईल देतो. ठीक आहे, थोडस व्यवस्थित दिसत स्टाईल. मी इथे विड्थ करतो 100%, आणि इथे हाईट करतो मी इथे 100%. म्हणजे जे काय पॅरेंटची हाईट आणि विड्थ आहे त्याची काय करतो, सगळी कव्हर कर. इकडे आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं झालं इथे. त्याला राऊंडेड द्यायला लागेल थोडेसे, मग मी राऊंडेड देण्यासाठी आपण इथे देतो बॉर्डर रेडियस, आणि किती देऊ बॉर्डर रेडियस, मी इथे 50% देऊ, आणि आउटपुट पेजला येऊन एकदा चेक करतो. इकडे जसं रिफ्रेश केलंय आलंय आपला इथे इमेज. जसं की मी काय करतो, आता जो आपला ऍडमिन आहे त्या ऍडमिन मध्ये अबाउट सेक्शनला जातो. कोणत्या, अबाउट सेक्शन मध्ये आलो, आणि इथे मी काय करतो, टायटल देतोय. जसं की इथे मी क्रिएटिव्हिटी फुल स्टॅक इंजिनियर अँड असं काहीतरी मी एक टायटल दिलं. त्यानंतर माझा एक काय करतो मी,
इमेज सिलेक्ट करतो. जसं की मी हा A to Z चा लोगो सिलेक्ट केला आणि त्यानंतर छोटीशी मी डिटेल राईट करतो. जसं की ते डिटेल राईट केली आधी ते मी करतो सेव्ह अबाउट. जसं मी सेव्ह अबाउट केलं, डेटाबेसमध्ये काय झालं, डेटा अपडेट झाला. मग जसं मी आपल्या वेबसाईटला आलो युजर साईटच्या आणि ते मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आला इथे माझा लोगो. लोगो आल्यानंतर माझं इथे टायटल आलं, त्यानंतर माझी इथे डिटेल आली. समजतंय ऑनलाईन मध्ये? अरे ऑनलाईन मेंबर काय विचारलंय मी? अरे ऑनलाईन मेंबर काय घेतलंय तुम्ही? स्किलचा जो काही सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये काय काय घेतले? जसं की माझ्या सेक्शन मध्ये फक्त मला स्किल दिसतात. पण तुमच्या सेक्शन मध्ये काय घेतलंय तुम्ही? काय काय घेतलंय असं सांगू शकता यार? वेबसाईट बनवली ना तुम्ही? फक्त स्किल घेतले. सुनील, वैभव, अरे काही वेबसाईट बनवली का नाही तुम्ही? चॉईस ऑप्शन आणि त्या स्किल क्लिक करून ते ऍड करू. ओके, लँग्वेज घेतली. ओके, ठीक आहे. मग जो काय आपला स्किलचा सेक्शन असणार आहे त्यामध्ये काय असणार, एकच इनपुट बॉक्स असणार, बरोबर ना? आता जसं की माझ्यामध्ये काय आहे, फक्त स्किल आहे. तुमच्यामध्ये स्किल असेल, एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर त्यांचं वर्जन असेल, काय काय असेल तेवढं तुम्ही काय करा, ऍडमिन मध्ये फील्ड घ्यायचा. जसं की माझ्या आता जो काही वेबसाईट आहे पोर्टफोलिओ त्यामध्ये फक्त मला टेक्नॉलॉजी, मग मी काय करणार, फक्त मी टेक्नॉलॉजीच घेणार. ओके, मग जसं मी आलो आपण आउटपुट पेजला आणि इथे मी काय करतो आता, थोडीशी डिझाईन करतो. कशाला डिझाईन करणार, की जो आपला हा सेक्शन आहे कोणता, ऍडमिन मध्ये, ठीक आहे, अबाउटचं जे काही पेज आहे त्या पेज मध्ये मी काय करतो, थोडीशी डिझाईन करतो. मग डिझाईन करण्यासाठी फर्स्ट मी घेतला कंटेनर. कंटेनर घेतला, कंटेनरच्या आतमध्ये असतो आपला रो आणि रोच्या आतमध्ये कॉल MD घेतला मी इथे 12 आणि त्यानंतर इथे H1 मध्ये सांगतो जे काही आमचं पेज ओपन आहे ते पेज आमचं कोणतं आहे, स्किल सेक्शन आहे. कोणतं, स्किल सेक्शन. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, आलं इथे स्किल सेक्शन. ओके, मग त्याला आपण थोडीशी डिझाईन करू. डिझाईन करण्यासाठी आपण काय करणार, इथे क्लास दिला, मी दिला ह्याला फॉन्ट वेट, इथे मी करतो बोल्ड. ओके, फॉन्ट वेट कोणता घेतला मी इथे, बोल्ड घेतला. त्यानंतर जो आपला रो आहे त्या रोला मी थोडीशी डिझाईन देतो. जसं की डिझाईन देण्यासाठी मी ती घेतली ह्याला पॅडिंग, आणि पॅडिंग सांगणार मी किती याला, जसे 3 पिक्सल सांगेल. त्यानंतर ह्याला जे तुम्ही बीजी कलर व्हाईट दिलं मी इथे. त्यानंतर राउंडेड, जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश करून चेक करतो, आलं इथे आपलं सेक्शन. ओके, बेस्ट, डिझाईन बेस्ट. त्यानंतर जो आपला फॉर्म आहे तो फॉर्म बनवण्यासाठी मी काय करतो, आज एक काय घेतला इथे, रो घेतला. रोच्या आतमध्ये आपला असतो कॉल MD 12, ठीक आहे, 12 नाही घेत मी इथे, इथे मी घेतो कॉल MD घेतो फक्त 8 घेतला आणि त्याला ओपन केला. ओके, क्लास द्यायला लागतो आपल्याला इथे, डायरेक्टली टॅग नाही तो, क्लास घेतला कॉल MD 8 आणि त्याच्यामध्ये मी काय सांगणार, एंटर युअर स्किल्स. ओके, एंटर युअर स्किल्स, आणि त्यासाठी मी घेतला इथे एक इनपुट. इनपुट टाईप टेक्स्ट असणार, त्यानंतर मी त्याला एक नेम देतो. जसं की मी नेम काय देणार इथे, स्किल्स देतो. ठीक आहे, आपल्याला समजेल त्या प्रकारे देतो. आणि जो काय आपला इनपुट आहे त्या इनपुटला देणार मी इथे क्लास, आणि क्लासला जसं सांगतो मी इथे असणार फॉर्म कंट्रोल. ओके, आणि त्यानंतर आपला जो एक घेतो मी इथे कॉल MD घेतला, बाकीचा राहिलेला पार्ट आहे आपला 4, कॉल MD घेतला मी इथे 4, आणि त्याच्यामध्ये असणार आपलं एक बटन, आणि त्या बटनला मी नाव सांगणार, काय सांगणार, सेव्ह
स्किल्स. ओके, आणि त्या बटनला थोडीशी डिझाईन देतो. त्यासाठी मी इथे घेतला फक्त एक सोपासा क्लास, त्याला सांगणार बीटीएन प्रायमरी. ओके, एकदा आउटपुट पेजला जातो चेक करतो काय आपली डिझाईन झाली. ठीक आहे, ह्या प्रकारे आपली डिझाईन झाली थोडीशी. ओके, थोडीशी मी चेंजेस करतो अजून थोडेसे. जसं की हा स्किल आहे, त्याला देतो मी इथे फॉन्ट वेट बोल्ड दिला. ठीक आहे, आणि त्यानंतर थोडीशी मार्जिन पॅडिंग, भरपूर सारे आपण गोष्टी देऊ शकतो इथे. जसे की मी मार्जिन टॉप देतो इथे, इकडे आलो रिप्लेस केलं. ओके, डिझाईन बेस. त्यानंतर जो आपला इनपुट आहे त्या इनपुटला तिथे देतो मी एक छोटासा प्लेस होल्डर, आणि इथे सांगतो एंटर युअर स्किल्स. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश आलाय, प्लेस होल्डर आला. ओके, जो काय आपला बटन आहे तो बटन थोडासा वरती गेलाय, मग त्याला आपण थोडीशी मार्जिन पॅडिंग देऊन ऍडजस्ट करू शकतो. जसे की कुठे बटन इथे इथे त्याला सांगतो मार्जिन टॉप राहणार तुझी 3 पिक्सल. जसं आउटपुट पेजला आलो रिफ्रेश करतो, आलाय बटन थोडासा खाली आलाय. त्यानंतर त्याला मॅक्स देऊन टाकतो, डायरेक्टली 5 देऊन टाकू आपण. आउटपुट पेजला आलो आणि इथे मी काय केलं रिफ्रेश. ओके, रिफ्रेश केलं. ठीक आहे, जरा जास्तच गेलं खाली, त्याला 4 देतो आपण. 4 देऊन एकदा चेक करू. ठीक आहे, आलं ऍडजस्ट. त्यानंतर त्याला जो काय आपला फॉर्म बनवलाय त्या फॉर्म सबमिट होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, फॉर्म टॅग लागणार आहे. मग फॉर्म टॅग घेतला, फॉर्म टॅगला मी ऍक्शन सांगतो. ऍक्शन काय सांगणार, स्लॅश ऍडमिन स्लॅश डेटा कुठे न्यायचा, सेव्ह अंडरस्कोर स्किलला डेटा न्यायचा. ठीक आहे, त्याला त्यानंतर एक असणार मेथड आपली पोस्ट. जो काय फॉर्मचा एंड आहे तो फॉर्मचा एंड मी कुठे करणार, जो आपला कंटेनर आहे त्या कंटेनरच्या मी इथे काय करतो लास्ट मध्ये एंड करतो. ओके, आणि जो आपला रो आहे त्या रोला फक्त मी डिझाईन देतो, पॅडिंग दिली मी जसे की 2 पिक्सल, मार्जिन टॉप देतो मी इथे 4 पिक्सल, आणि इथे जाणार बीजी व्हाईट. ओके, आणि त्याला आपण देऊ शकतो इथे राउंडेड. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, झाला आपला एक छोटासा फॉर्म क्रिएट झालाय. त्याला अजून देतो थोडीशी मार्जिन, किंवा ह्याला देतो मी पॅडिंग बॉटम 3 पिक्सल. जसं आउटपुट पेजला आलो रिफ्रेश केलं, झाला आपला फॉर्म. जो स्किलचा सेक्शन आहे त्यामध्ये फक्त आपल्या स्किल्स आहेत, त्यामुळे मी काय घेतला, एकच इनपुट घेतला. मग त्या इनपुट मध्ये जसं की मी इथे टाकतो आता जावा, किंवा मी एक सिंपल टाकतो पायथॉन टाकली माझी स्किल, आणि इथे मी करतो सेव्ह स्किल. जसं मी सेव्ह स्किल वर क्लिक केलं, जो काय डेटा होता तो डेटा कुठे गेला, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश सेव्ह स्किल ह्या URL ला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथड. मग जी काय URL आहे ती URL आपल्याला काय करावं लागेल, क्रिएट करून घ्या. मग URL क्रिएट करण्यासाठी मी आलो ऍडमिनच्या रस्त्याला, आणि ऍडमिनच्या रस्त्याला मी काय करतो, इथे एक URL बनवतो. जसं की राऊट डॉट पोस्ट राउंड ब्रॅकेट डबल पोस्ट स्लॅश सेव्ह स्किल, कोमा घेतला, एक फंक्शन घेतला, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, सेकंड घेतली आपण रिस्पॉन्ड, आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, आणि सेंड मध्ये काय करणार, रिक्वेस्ट डॉट बॉडी. म्हणजे मी कन्फर्म चेक करतो की जो काय आपण डेटा पाठवलाय तो कन्फर्म आलाय की नाही. आलाय डेटा, इथे काय आलंय स्किल्ड. अरे यार, स्पेलिंग चुकली की इथे. ओके, स्किल झाले इथे, स्किल्ड नाही पाहिजे आपल्याला, स्किल्स पाहिजे. ठीक आहे, पण जो काय आपल्याला डेटा होता तो डेटा आलाय इथे. ओके, मग डेटा आल्यानंतर जो आपल्याला डेटा आलाय तो डेटा काय करायचा आहे, डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आहे. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करायचं बोलतो आपल्याला एक टेबल लागेल. मग आता फर्स्ट काय करू, आपण एक टेबल बनवून घेऊ. मग टेबल बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे सिंपल क्वेरी काय, क्रिएट टेबल स्किल्स. ठीक आहे, कॅपिटल मध्ये काढतो मी, स्मॉल लेटर मध्ये स्किल्स, राऊंड ब्रॅकेट घेतला, आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली असणार आपली आयडी. जसं की मी इथे करतो स्किल्स अंडरस्कोर आयडी, त्या आयडीला टाईप देणार आपण इंट, त्यानंतर प्रायमरी की, आणि इथे ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट, कोमा घेतला. त्यानंतर सेकंड फील्ड कोणती, की आपली सेकंड फील्ड राहणार कोणती, फक्त स्किलची.
आणि त्या स्किलला टाईप देणार आपण इथे varchar. जसं की मी इथे varchar देतो याला varchar आणि varchar देतो इथे मी 20. म्हणजे जो काय आमचा स्किल असणार आहे त्या स्किल मध्ये किती कीवर्ड असणार, आपले 20 कीवर्ड असणार. ठीक आहे. आणि जो आपला टेबल आहे तो टेबल आपल्याला करायचा आहे क्रिएट करण्यासाठी मी कुठे जाणार, आपल्या वर्क बेंचला. आणि वर्क बेंचला आल्यानंतर जी आपण क्युरी आता राईट केली त्या क्युरीला मी इथे करतो फक्त पेस्ट केल्यानंतर ठीक आहे, कोलन पडला इथे आतमध्ये, इथे कोलन बाहेर असतो. आणि या क्युरीला करतो मी रन. जसं क्युरीला रन केलं काय एरर आलाय आपल्याला, ठीक आहे, डेटाबेस आपण सिलेक्ट नाही केला. फर्स्ट मी डेटाबेस सिलेक्ट केला आणि त्यानंतर त्या क्युरीला मी करतो इथे रन. जसं रन केलं टेबल आपला क्रिएट झाला. मग आता टेबल क्रिएट झाल्यानंतर आता जे काही आपल्या स्किल्स आहेत, जे आपल्या वेबसाईट मध्ये स्किल्स आहेत ते स्किल किती आता इथे मल्टिपल स्किल आहेत. ठीक आहे, ओम किती स्किल आता इथे मल्टिपल आहेत. मग आपल्याला इथे अपडेट करायला लागेल की इन्सर्ट करायला लागेल ऑनलाईन मध्ये, काय करायला लागेल मला इथे आता, इथे माझे स्किल मल्टिपल आहेत. मग मी ते अपडेटची क्युरी यूज करू की इन्सर्टची करू, बरोबर, आणि की इन्सर्टची करायची. ठीक आहे, जसं की मी इथे आलो आणि इथे काय करणार, लेट एसक्यूएल इक्वल टू टिल्ट आणि इथे करणार आपण इन्सर्टची क्युरी राईट. मग इन्सर्ट इनटू टेबल कोणता आहे आपला, स्किल्स नावाचा राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचे आपल्या इथे स्किल्स. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड आणि राऊंड ब्रॅकेट. आणि व्हॅल्यूज कीवर्ड मध्ये आपण काय देतो, जो आपल्याला डेटा भेटलाय तो डेटा आपण अटॅच करून देतो. जसं की डेटा कशात आलाय आता, रिक्वेस्ट, ठीक आहे, डॉलर राहिला आपला, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. जो काय डेटा आला तो कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, आणि त्यामधून आपल्याला घ्यायची ते स्किल्स. ओके, झाली आपली क्युरी क्रिएट. एकदा त्या क्युरीला मी चेक करणार की आपली क्युरी जी आहे बरोबर क्रिएट होती की नाही होत. जसं मी इकडे आलो आणि इथे मी पायथन स्किल ऍड केली, एकदा रिफ्रेश करतो आणि डबल एकदा मी पायथॉन स्किल ऍड केली आणि इथे सेव्ह स्किल वर केलं. जसं आपण सेव्ह किल केली इथे ऑटोमॅटिकली एक क्युरी क्रिएट झाली, इन्सर्ट इनटू स्किल्स व्हॅल्यू पायथॉन. ह्या क्युरीला आता फक्त करायचे आपल्याला रन. रन करण्यासाठी माहिती आहे तुम्हाला, लेट डेटा इक्वल टू अवेट EXE आणि EXE ला आपली स्किल क्युरी पास करायची. आता इथे आपण अवेट यूज केले म्हणजे आपल्याला इथे यूज काय करणं आहे, असिंग यूज करणं आहे. आणि जो काही डेटा आहे तो डेटा व्हेरिएबलला मी इथे करतो सेंड. का सेंड करणार, फक्त मी चेक करणार की डेटा आपला कन्फर्म इन्सर्ट होतोय की नाही. जसे मी इकडे आलो आपल्याला इथे काय भेटलं, फील्ड काउंट भेटलाय, इन्सर्ट आयडी भेटलाय, सर्व्हर स्टेटस भेटलाय. म्हणजे आपला डेटा काय झाला आता सक्सेसफुली स्टोअर झाला. मग डेटा स्टोअर झाला, फक्त ह्या फॉर्म मधून फक्त डेटा गेला पाहिजे, पेज चेंज झालं पाहिजे का नाही. ही वरील मी काय करणार, कॉपी करणार, आपल्या कोड मध्ये आलो आणि इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड केले, सेंडच्या जागी मी इथे काय करणार, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट मी सांगतो, आणि जो काही लोकल होस्ट कोलन 1000 पार्ट आहे तो मी इथे केला रिमूव्ह. जसं आउटपुट पेजला आलो इथे मी रिफ्रेश करतो आणि इथे मी राईट करणार आता एक टेक्नॉलॉजी. जसं की मी इथे राईट करतो जावा स्क्रिप्ट आणि इथे मी करतो सेव्ह स्किल. जसं सेव्ह स्किल केलं डेटा झाला सेव्ह, आपलं पेज झालं का चेंज नाही. मी एकदा कन्फर्म डेटाबेस मध्ये जाऊन चेक करतो जो डेटा आहे तो डेटा आपला कन्फर्म स्टोअर होतोय की नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्किल, अरे स्किल्ड होत आहे का, स्किल आहे आपल्या इथे. आणि ह्या क्युरीला मी इथे रन केलं. जसं मी इथे रन केलं बघू शकता तिथे काय आलंय, दोन स्किल ऍड झाल्यात. फर्स्ट झाली पायथन आणि त्यानंतर इथे झाली जावा. ओके, आणि जी काय आपली स्किल्स आहे त्या स्किलला फक्त काय करायची, जो आपला युजर साईट आहे त्या युजर साईट मध्ये फक्त डेटा काय करायची, शो करायची. जसं की शो करण्यासाठी मी काय करतो, आपला जो काही युजर साईटचा रस्ता आहे त्या युजर साईटच्या रस्त्याला आलो आणि मी ते क्युरी राईट करणार, लेट SQL2 इक्वल टू टिल्ट आणि इथे राहणार आपली सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल आहे आपला, स्किल्स नावाचं टेबल आहे. आणि त्या टेबलला मी इथे करतो, त्या क्युरीला इथे मी रन करणार. जसं की रन करण्यासाठी लेट डेटा 2 इक्वल टू अवेट, ठीक आहे, आर्ग्युमेंट झालं इथे
अवेट असतं इथे, अवेट EXE. आणि जी आमची SQL क्युरी 2 आहे त्या क्युरीला काय करतो, रन. जसं रन केलं, जो काही डेटा येईल तो डेटा काय करायचा, तू कन्सोल डॉट लॉग करायचा. जसं की मी इथे कन्सोल डॉट लॉग करतो आणि इथे करतो डेटा 2. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, आता बघू आपण CMD मध्ये काही डेटा आला आहे की नाही. अरे इथे बघू शकतात काय काय आलंय. स्किल ID भेटलाय, त्यानंतर आपली स्किल कोणती, पायथन. त्याबरोबरच आपल्याला काय भेटली, जावा भेटली. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आला, आता कशात आलाय, एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आलाय. कशात डेटा आलाय आपला, स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जी काय आपली व्हॅल्यू असते त्याला आपण काय समजतो, ठीक आहे, शो होत नाही का, ठीक आहे, ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, तुला इथे त्या स्क्रीन मुळे दिसत नसतं, ठीक आहे. त्याच्या पुढे काय इथे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डेटा आला की आपण समजतो ऍरे मध्ये डेटा आला. मग जो काही डेटा आलाय तो डेटा फक्त काय करायचा, एका ओबीजे मध्ये स्टोअर करायचा. जसं की मी इथे काय करतो, कोमा दिला, डबल कोड, आणि इथे मी राईट करणार स्किल्स, आणि कोलन देऊन मी काय करतो इथे डेटा 2 ला काय करतो, पास करतो. झाला डेटा पास. कोणत्या पेजला, जी आपली युजर साईटची वेबसाईट होती त्या वेबसाईटला डेटा पास झाला. फक्त काय करायचा, एक फॉर लूप घ्यायचा आणि त्या फॉर लूप मध्ये डेटा काय करायचा, प्रिंट करायचा. इझी ना, ऑनलाईन मेंबर जमेल एवढं तुम्ही करतात, कमी करू, डेटा प्रिंट. समजलंय तुम्हाला ऑनलाईन मेंबर? सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. नसेल समजलं एकदा रिपीट करतो, ठीक आहे. आपण दुसऱ्या वेनी सांगू शकतो मग, ठीक आहे ना. आपल्याकडे भरपूर सारे रस्ते आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला गावाला जायचं बोललो तुमच्या, तुम्ही कुठून जाऊ शकता, ठीक आहे ना. डेटा तर आपण ओबीजे मध्ये पास केलाय. मग जाणार कुठे तुम्ही, index.ejs मध्ये, आणि इथे काय करणार, स्किलचा सेक्शन शोधणार कुठे, इथे. मग या स्किलच्या सेक्शनला काय करायचं, एका फॉर लूप मध्ये घ्यायचं आणि डेटा प्रिंट करायचा. बस, इझी आहे. जमेल ना एवढं, ठीक आहे. बस करायचं एवढं, कंटिन्यू करायचं अजून पुढे, ठीक आहे. नंतर नोट करा. अरे तुमच्याकडे टाइम आहे, पूर्ण 24 तास आहे, ठीक आहे ना, भरपूर टाइम आहे तुम्हाला. ओके, आता आपण इथे काय करतो, स्किल, ठीक आहे. मी तुम्हाला स्किल पण प्रिंट करून दाखवतो. ओके, जसं की आपल्याला स्किल्स प्रिंट करण्यासाठी कुठे प्रिंट करायचे आपल्याला स्किल्स, जी काय आपलं युजर फोल्डर आहे, ठीक आहे. नॉर्मल आपण जाऊ, कोणत्या पेजला, जो आपला युजर साईटला काय करायचे आपल्याला, स्किल्स प्रिंट करायच्या. मग त्यासाठी आपण काय केलं होतं, युजर रस्त्याला आलो, जे काही आपण स्किल्स होत्या त्या स्किल्स डेटाबेस मधून सिलेक्ट करून घेऊन आलो, एक ओबीजे बनवला, आणि त्या ओबीजे बनवल्यानंतर तो ओबीजे आपण केला युजर साईटच्या फोल्डरच्या आतमध्ये index.ejs फाईलला काय केला, फॉरवर्ड केला. मग मी काय करतो, जो काही युजर नावाचा फोल्डर आहे त्यामध्ये आलो, index.ejs मध्ये आलो, आणि ते काय करणार, स्किलचा सेक्शन शोधणार. आता कुठे स्किलचं सेक्शन आहे इथं. मग या स्किलच्या सेक्शन मध्ये काय करायचं, सिंपल, जो बाकीचे ड्यू आहेत ते बाकीचे ड्यू काय करायचे, रिमूव्ह करायचे. फक्त ठेवायचा एक, ठेवला. त्यानंतर जो काय एक ड्यू आहे त्या एक ड्यू ला काय करायचं, फॉर लूपच्या मध्ये घ्यायचं. मग फर्स्ट चेक करायचं डेटा आपण कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय, की स्किल नावाचा जो काय व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये आपण डेटा काय केलाय, फॉरवर्ड केलाय. मग मी इथे काय करणार, ईजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इथे सांगणार, काय सांगणार, स्किल डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक फंक्शन, त्या फंक्शन मध्ये पहिलं काय राहतं, दोन पॅरामीटर राहतात. जसं की मी पहिल्या पॅरामीटरला देतो आयटम, सेकंड दिलं मी इंडेक्स नंबर साठी आय दिला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि जी काय आपली इजेसचा सिंटॅक्स आहे ते सिंटॅक्स मी काय करतो, ओपन अँड क्लोज करतो. आणि ह्याच्या आतमध्ये काय करणार, जो काय आपण एक ड्यू ठेवलाय त्या एका ड्यूला मी काय करतो, एक कॉपी करतो, आणि जो आपला फॉर लूप आहे किंवा आपला जो काही मॅप फंक्शन आहे त्या फंक्शनच्या आतमध्ये मी इथे काय केला, प्रिंट केला. जसे मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, इथे स्किल किती झालेत माझ्या, HTML5 दोनदा झाले. मग इथे काय करायचं, जो HTML5 आहे त्याला रिमूव्ह करायचं, इथे घ्यायचं आपला इजेसचा सिंटॅक्स ओपन करू,
आणि ते सांगायचं की आयटम मधून तुला काय प्रिंट करायची, स्किल्स प्रिंट करायची आणि ज्याचा सिंटॅक्स करायचा क्लोज. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिप्रेस केलं, आलं इथे पायथन अँड जावा स्क्रिप्ट. जसं ऍडमिन मध्ये आलो, मी करतोय आता इथे HTML5, ठीक आहे 5, आणि इथं करतो सेव्ह स्किल. त्यानंतर मी अजून एक स्किल ऍड करतो जसं की कोर जावा, आणि इथे मी करतो सेव्ह स्किल. त्यानंतर अजून एक ऍड करतो स्किल मी रिॲक्ट जेएस, सेव्ह स्किल. अजून एक स्किल केली मी जसं की रिॲक्ट नेटिव्ह, सेव्ह स्किल. जसं आपण आपलं पोर्टफोलिओ आल्यानंतर मी इथे केलं रिफ्रेश. जसं इथे मी रिफ्रेश केले, काय झालं, पायथन आली, जावास्क्रिप्ट आली, HTML आली, कोर जावा आली, रिॲक्ट आलं, त्यानंतर रिॲक्ट नेटिव्ह आलं. जसं की मी अजून माझी स्किल वाढली की मी काय करणार, अजून स्किल ऍड करणार. जसं की मी इथे ऍड करण्यासाठी स्किल एक फॉर्म करतोय बरं, ठीक आहे. फॉर्म भरण्यासाठी मी स्किल टाकतो इथे आता, ठीक आहे, नोड जीएस टाकतो, ठीक आहे. आणि इथे मी करतो सेव्ह स्किल. जसं सेव्ह स्किल केलं, डेटा कुठे झाला सेव्ह, आपल्या डेटाबेसला, आणि डेटाबेसला स्टोअर होऊन डेटाबेस मधून डेटा येऊन कुठे स्टोअर केला आपण, आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आले इथे नोड जीएस. इझी ना, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट कोणता होता आपला, एज्युकेशनचा, बरोबर. आता एज्युकेशनचं काय करायचं, तुम्ही ज्याला जमेल त्यांनी काय करायचं, ट्राय करायचं. ज्याला नाही जमणार काही प्रॉब्लेम नाही, नाही ट्राय केलं तरी काय अडचण नाही, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, जसं आपण स्किल्स ऍड केल्यात, त्याच्याबरोबर आपण अबाउट ऍड केले, त्यानंतर होम पेज ऍड केले, त्याच प्रकारे आपलं काय असणार आहे, एज्युकेशन. मग आता एज्युकेशन मध्ये काय काय दाखवणार, जसं की एज्युकेशन मध्ये काय काय असणार तुमची 10th स्टँडर्डचं, 12th स्टँडर्डचं, त्यानंतर फर्स्ट इयर, त्यानंतर किंवा तुम्ही डिग्री टाकू शकता तुमची, बॅचलर डिग्री, त्यानंतर मास्टर डिग्री. मग आपले काय झालं, जे काही आपलं एज्युकेशन आहे ते एज्युकेशन काय झालं, मल्टिपल झालंय आपले. काय झालं, आपलं एज्युकेशन मल्टिपल झालं, ठीक आहे. इथे बघू शकतात BSc कम्प्युटर सायन्स आहे, त्यानंतर फुल स्टॅक डेव्हलपमेंट आहे, त्यानंतर ऍडव्हान्स UX इंजिनियर, त्यानंतर खाली होऊ शकतो डेटा सायंटिस्ट, ओके, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर. म्हणजे जे आपलं एज्युकेशन मध्ये येते ते एज्युकेशन किती झाले, आपले मल्टिपल झाले. त्याच पद्धतीने जसं आपण स्किल्स केले ऍड, त्याच पद्धतीने आपलं काय असणार, एज्युकेशन. मग एज्युकेशन मध्ये तुम्ही घेऊ शकतात एक फॉर्म बनवायचा, कुठे फॉर्म बनवायचा, ऍडमिन साईटला. जसं आपण स्किल बटन बनवले त्याच प्रकारे एज्युकेशनचं बनवायचं, आणि त्यामध्ये फॉर्म घ्यायचा, आणि त्या फॉर्म मध्ये फील्ड राहणार तुमचं एज्युकेशन, त्यानंतर एज्युकेशन इयर राहील, आणि तिथे राहील तुमची कॉलेज नेम अँड युनिव्हर्सिटी नेम, ठीक आहे. असं घेऊ शकतात ना तुम्ही. तुम्हाला वाटलं पर्सेंटेज घ्यायची, पर्सेंटेज घ्या. तुमची फील्ड घेऊ शकतात, तुम्ही कुठून केले किंवा कोणती फील्ड आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे का सायन्स आहे, ठीक आहे. असं तुम्ही ऍड करू शकतात भरपूर साऱ्या गोष्टी. जमलं तर ट्राय करा, नाही जमलं तर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये ते कव्हर करणारच आहोत, ठीक आहे ऑनलाईन मेंबर. आणि जो आपण आज कव्हर केले, कोणता कोणता पॉईंट कव्हर केलाय अबाउट अँड स्किलचा, तो काय करायचा, कम्प्लीट झाल्यानंतर मला ग्रुपवर स्क्रीन रेकॉर्डिंग काढायची आणि मला ग्रुपला शेअर करायची, चालेल.